हालेलुया हालेलुया. सो प्रियानो, या समयामध्ये तुम्हा प्रत्येकांचं मी प्रभू येशूच्या नावामध्ये स्वागत करत आहे की आजची ही सुंदरशी वेळ प्रभूने आमच्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये जोडली आणि 2024 या वर्षाच्या या जुलै महिन्यामध्ये परमेश्वराने आम्हाला या पहिल्या रविवारी पहिल्या दिनी परमेश्वराने आम्हाला एकत्रित केलेला आहे. सो जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी मी वाजूयात आणि प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया की आजच्या या समयामध्ये परमेश्वराच्या पवित्र वचनातून आम्ही काही महत्त्वपूर्ण गोष्टी आज आम्ही ऐकणार आहोत. कारण आम्ही आज ज्या स्वरूपाने महिन्याचा पहिला रविवार आणि त्याचबरोबर आम्ही प्रभोजनाच्या विधीमध्ये सुद्धा आम्ही सामील होतो. सो त्या अनुषंगाने प्रियांनो, आज परमेश्वराच्या वचनातून आम्ही ऐकणार आहोत. कारण परमेश्वराची इच्छा आणि त्याची योजना आमच्यासाठी विशेष स्वरूपाची आहे. आणि ज्यावेळेस प्रभोजनाचा विधी म्हणल्यानंतर प्रियांनो, वधस्तंभ आमच्या डोळ्यासमोर येतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर, प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त, प्रभू येशू ख्रिस्ताचं बलिदान आमच्या प्रत्येकांच्या डोळ्यासमोर येतं. आणि म्हणून प्रियांनो, आज या विशेष स्वरूपाच्या वचनातून आम्ही प्रत्येक जण ऐकत असताना या विशेष स्वरूपाच्या विषयाला आम्ही ऐकणार आहोत. आणि तो विषय आपला या स्वरूपाचा आहे की वधस्तंभाजवळ ऐकण्यात आलेले वेगवेगळे आवाज किंवा वेगवेगळ्या वाणी, वेगवेगळे शब्द. आम्ही विश्वासाचं जीवन जगत असताना प्रियांनो, या प्रत्येक शब्दांचा आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये प्रियांनो याची स्पष्टता आम्हाला येईल की ज्या स्वरूपाने प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती खेळलेला आहे त्या स्वरूपाने आम्ही सुद्धा प्रियांनो आत्मिकरित्या वधस्तंभावरती आम्ही खेळलेलो आहोत. आणि त्या स्वरूपाने प्रियांनो आम्हाला या वचनाची स्पष्टता येईल की आमच्या जीवनामध्ये सुद्धा या प्रकारची परिस्थिती होते किंवा असते. सो सर्वप्रथम आम्ही पाहूया, एक वचन आम्ही वाचूया. लूका वर्तमान याचा अध्याय 23 आणि वचन 26 आणि 27. पुढे ते त्याला घेऊन जात असता शिमोन कुरेनेकर हा इसम रानातून येत होता. त्याला त्यांनी धरून त्याचवर वधस्तंभ ठेविला आणि तो त्याला येशूच्या मागे वाहण्यास लाविला. तेव्हा त्याच्या मागे लोकांचा व त्याच्यासाठी व ऊर बडवून घेऊन शोक करीत असलेल्या अशा स्त्रियांचाही मोठा समुदाय चालला होता. ओके, परमेश्वर हे वचन आम्हा प्रत्येकांसाठी तो आशीर्वादित करो. प्रियांनो, या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती देण्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्त जो वधस्तंभ आहे त्या वधस्तंभाला तो घेऊन तो प्रवास करत आहे. आणि त्या वधस्तंभाला प्रभू येशू ख्रिस्त घेऊन जात असताना प्रियांनो अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या घटना आम्हाला पाहायला मिळतात की प्रभू येशू ख्रिस्त अनेक वेळेस प्रियांनो आणि थांबत थांबत प्रभू येशू ख्रिस्त तो वधस्तंभ घेऊन जात आहे. प्रभू येशू ख्रिस्त का थांबला यामागचं महत्वपूर्ण कारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीरावरती प्रियांनो पूर्णपणे जखमा आणि जखमेने प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर भरलेलं आहे. आणि पूर्णपणे प्रभू येशू ख्रिस्त जखमेने भरलेला असताना प्रियांनो अशा परिस्थितीमध्ये प्रभू येशू ख्रिस्तावरती एक वजनदार असा वधस्तंभ लादण्यात आला आणि तो वजनदार वधस्तंभ प्रभू येशू ख्रिस्त घेऊन चाललेला आहे. आणि प्रियांनो, आम्हाला एक छोटीशी जखम जरी झाली असेल तर प्रियांनो आम्ही कुठलं ओझं लवकर उचलत नाही. परंतु जर प्रभू येशू ख्रिस्ता संबंधी जर आम्ही पाहिलं तर पूर्ण शरीर हे जखमांनी भरलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभ घेऊन चाललेला आहे. आणि या घटनेला आम्ही आमच्या डोळ्यासमोर ज्यावेळेस आणतो प्रियांनो, तो वधस्तंभ घेऊन चालत असताना अनेक प्रकारचे शब्द प्रभू येशू ख्रिस्ता संबंधी बोलल्या जातात. अनेक लोक शिव्या देतात, अनेक लोक शाप देतात, अनेक लोक प्रभू येशू ख्रिस्ताला नाव ठेवतात. आणि त्याच प्रकारे ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती खेळण्यात आलं, त्याच्या हातापायामध्ये खिळे ठोकण्यात आलं प्रियांनो, त्यावेळामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे वेगवेगळे असे शब्द त्या ठिकाणामध्ये बोलण्यात आले की जे शब्द प्रियांनो इतके अपमानित होते, इतके न करणारे होते की जे आम्हाला सुद्धा ऐकायला प्रियांनो चांगले वाटणार नाही. जो व्यक्ती फार पीडेमध्ये आहे,
पिढीमध्ये असलेल्या व्यक्तीला पियानो बऱ्याच वेळेस सांत्वना दिली जाते, शांतीचे शब्द बोलले जातात, परंतु ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती आहे पियानो, त्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या वधस्तंभाजवळ पियानो ज्या गोष्टी बोलण्यात आल्या त्या मी ऐकूयात, वाचूयात. मत्तई याचा अध्याय 27 आणि वचन 39 आणि वचन 40 मध्ये. मॅथ्यू चॅप्टर 27 वर्स 39 and 40. मत्तई 27 वचन 39 आणि वचन 40. आणि जवळून जाणाऱ्यांनी डोकी हलवीत त्यांची अशी निंदा केली की, अरे मंदिर सोडून 3 दिवसात बांधणाऱ्या, तू आपला बचाव कर. तू देवाचा पुत्र असलास तर वधस्तंभावरून खाली ये. ओके, या ठिकाणामध्ये मी पाहतो की जे अधर्मी लोक आहेत, या अधर्मी लोकांनी प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताला त्याची अवहेलना केली. आणि ही जे अधर्मी लोक आहेत प्रियानो, यांना कोणत्याही स्वरूपाचा अधिकार नव्हता की प्रभू येशू ख्रिस्ताचे ते अवहेलना करतील. परंतु प्रियानो आम्हाला पाहायला मिळतं की त्यांनी जी प्रभू येशू ख्रिस्ताची अवहेलना केली ती या स्वरूपाने की ते जवळून जाणारे येणारे डोके हलवी त्याची अशी निंदा करू लागले की, अरे मंदिर मोडून 3 दिवसात बांधणाऱ्या, तू देवाचा पुत्र असलास तर आणि वधस्तंभावरून खाली उतर. प्रियानो, या ठिकाणामध्ये ही जी शब्द आहेत, हे शब्द इतके भयंकर आहे की प्रभू येशू ख्रिस्त अगोदर वधस्तंभाची पीडा सहन करतोय. आणि प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभाची पीडा सहन करत असताना प्रियानो, ज्या लोकांनी अनेक वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला हिणवलंय, अनेक वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला नाव ठेवलेत प्रियानो, त्याच प्रकारच्या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताला या वेळामध्ये सुद्धा हिणवण्याचं काम केलं. आणि प्रियानो, हे जे अधर्मी लोक आहे, या अधर्मी लोकांनी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताची अवहेलना या स्वरूपाने केली की तू तर 3 दिवसामध्ये मंदिर बांधण्यासंबंधी, मंदिर उभारण्यासंबंधी तू बोलला होता, आता तुला स्वतःचा बचाव करता येत नाहीये. हालेलुया, हालेलुया. तू तर मंदिर बांधण्यासंबंधी 3 दिवसामध्ये तुम्ही हे मंदिर पाडा आणि मी 3 दिवसामध्ये मंदिर मी पुन्हा उभारेल, या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं होतं. आणि आम्ही पाहतो की याच गोष्टीचा प्रियानो या लोकांनी त्या प्रभू येशू ख्रिस्ताला प्रियानो या शब्दांची आठवण करून दिली. आणि त्या स्वरूपाने प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताची त्यांनी निर्भत्सना केली. ज्यावेळेस प्रियानो आम्ही सुद्धा इतरांना सांत्वना देतो, आम्ही इतरांना सुद्धा म्हणतो की तुमच्या जीवनातील सुद्धा सर्व समस्या प्रभू दूर करेल, प्रभू तुमच्या जीवनातील सुद्धा आजार बरं करेल, तुमच्या जीवनातील सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी परमेश्वर दूर करेल. पण ज्यावेळेस आम्ही संकटामध्ये पडतो, ज्यावेळेस आम्ही आजारपणामध्ये पडतो, ज्यावेळेस आम्ही वेगवेगळ्या संकटात अडचणीत आम्ही पडतो, प्रियानो तेच लोक ज्यांना आम्ही सांत्वना दिलेली असते ते म्हणतात की तुमच्या जीवनामध्ये समस्या कसं काय आल्या. हालेलुया, हालेलुया. सो प्रियानो, ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती खेळलेला आहे, आम्ही सुद्धा प्रियानो आध्यात्मिकरित्या आमचं आध्यात्मिक जीवन आम्ही जगत असताना प्रियानो आम्हाला सुद्धा या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या निर्भत्सनेला, वेगवेगळ्या प्रकारच्या अपमानाला प्रियानो ऐकावंच लागेल. हालेलुया. जगाकडनं आम्ही चांगली अपेक्षा मुळीच करू शकत नाही. या ठिकाणामध्ये प्रियानो या लोकांनी, अधर्मी लोकांनी प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताची निर्भत्सना केली. आणखी एक वचन आम्ही वाचूया त्याच अध्यायामध्ये, वचन 41 ते 43, सेम चॅप्टर वर्ड्स 41 to 43. तसेच मुख्य याजकही, शास्त्री व वडील यासहित थट्टा करीत म्हणाले की त्याने दुसऱ्याचे तारण केले, त्याला आपला स्वतःचा बचाव करवत नाही, तो इस्रायलाचा राजा आहे, त्याने आता वधस्तंभावरून खाली यावे, म्हणजे आम्ही त्याचवर विश्वास ठेवू. हालेलुया. प्रियानो, दुसरी जी शब्द या ठिकाणामध्ये ऐकण्यात आले की जे विवेकहीन, ज्ञानहीन असलेले लोक, प्रियानो आम्ही पाहतो की मुख्य याजकाचा यामध्ये फार मोठा रोल आहे. जे शास्त्री आहे, परुष आहे, वडीलगण आहेत, प्रियानो यांचा सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती देण्यामागचा फार मोठा हात आहे.
आणि त्या स्वरूपाने आम्हाला पाहायला मिळतं की ज्या वेळेस या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताची निर्भत्सना करायला सुरुवात केली, प्रियांनो, ज्ञानशून्य असलेले हे लोक आहेत. पवित्र शास्त्रामध्ये प्रियांनो जे पहिले 5 पुस्तक आहे, यहुदी ग्रंथ तोरा, याचे जे पहिले 5 पुस्तक पवित्र शास्त्राचे आहेत प्रियांनो, ते तोरा संबंधी आहे. आणि यांचं ज्ञान असलेले प्रियांनो हे लोक आहेत, यांच्या सर्व चांगल्या प्रकारचं पाठांतर असलेले हे लोक आहेत. परंतु प्रियांनो, या लोकांना या गोष्टींची विसर पडली की प्रभू येशू ख्रिस्त हा साधारण नाहीये. याने जे चमत्कार केले हे सुद्धा साधारण नाहीयेत. आणि म्हणून प्रियांनो, अनेक प्रकारचे पुरावे प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या लोकांना देऊ केले, त्या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास केला. परंतु प्रियांनो, मी पाहतो की या शास्त्री परुष आणि मुख्य याचकांची प्रियांनो या ठिकाणामध्ये जी बोलचाल चालू आहे ती काय म्हणतात, ते थट्टा करून म्हणाले की त्याने दुसऱ्यांना वाचविले, त्याला स्वतःला वाचविता येत नाही. तो इस्रायलाचा राजा आहे, त्याने आता वधस्तंभावरतून खाली उतरावे म्हणजे आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवू. हालेलुया. आम्ही सुद्धा ज्यावेळेस इतरांना प्रियांनो या स्वरूपाने आम्ही बोलतो, अनेक वेळेस अनेक लोक म्हणतात की अगोदर तुमच्या जीवनातील समस्या तुम्ही सोडवा, मग नंतर आमचा विचार करा. हालेलुया. लोक अशा प्रकारचे शब्द आम्हाला बोलतात. परंतु प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती जाणं ही परमेश्वर पित्याची इच्छा होती. बऱ्याच वेळेस या प्रकारे बोलल्या जातं की ज्या प्रभू येशू ख्रिस्ताला स्वतःला वाचवता आलं नाही, तो आम्हाला काय वाचवेल. परंतु प्रियांनो, जर प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती मारला गेला नसता, तो पुरल्या गेला नसता, तिसऱ्या दिवशी जिवंत केला गेला नसता, तर प्रियांनो आम्हाला सुद्धा तारण प्राप्त झालं नसतं. आम्ही सुद्धा आज सुद्धा प्रियांनो पापामध्ये आम्ही मरण पावला असतो. आम्हाला कोणत्याही प्रकारची आशा राहिली नसती. परंतु परमेश्वराचं वचन आम्हाला ज्या प्रकारे योहान 3:16 मध्ये आम्हाला वचन सांगतं की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. परमेश्वर पित्याने आपल्या एकुलता एक पुत्राला म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती दिलं. ही परमेश्वराची इच्छा आणि परमेश्वराची योजना आहे. आणि त्याच योजनेचा भाग आम्हाला पाहायला मिळतो की प्रभू येशू ख्रिस्ताने आपला प्राण स्वतःहून दिला. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, पित्या, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. हालेलुया. ही परमेश्वर पित्याची योजना आहे. तो इतका सामर्थ्यशाली आहे की त्याने एक शब्द जर बोलला असता तर प्रियांनो त्या ठिकाणामध्ये असलेले सर्वचे सर्व लोक एका क्षणाच्या आतमध्ये प्रियांनो मरण पावले असते. परंतु तो दयाळू देव आहे. हालेलुया. तो देवाचं वचन आम्हाला सांगतं की तो या जगामध्ये हरवले शोधावयास व पाप्यास तारवयास तो या जगामध्ये आला. प्रियांनो, त्याने त्याची दया स्पष्ट केली, त्याने त्याचं प्रेम स्पष्ट केलं. प्रियांनो, त्याने त्याची कृपा प्रत्येक व्यक्तींवरती स्पष्ट केली. आणि म्हणून प्रियांनो त्या वेळामध्ये तो त्या लोकांसाठी प्रियांनो पित्याकडे याचना करतो की हे पित्या, तुझ्या यांना क्षमा कर, कारण ते हे काय करतात हे त्यांना समजत नाही. प्रियांनो, अनेक वेळेस आपल्याही जीवनामध्ये या प्रकारचा अनुभव येतो. परंतु त्या वेळामध्ये प्रियांनो त्या लोकांच्या तारणासाठी आम्ही नक्की प्रार्थना केलीच पाहिजे. हालेलुया. जो जास्त द्वेष करतो प्रियांनो त्याचं लवकर तारणच होणार आहे. ही परमेश्वराची इच्छा आणि योजना आहे. कारण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं, लहानातील एकाचाही नाश व्हावा ही तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही. प्रत्येक व्यक्ती तारला जावा, प्रत्येक व्यक्तीचा उद्धार व्हावा ही पित्याची इच्छा आहे. आणि म्हणून प्रियांनो आणखी एक वचन आम्ही वाचूया. मत्तई 27 आणि वचन 44, सेम चॅप्टर वर्ड्स 44, सेम चॅप्टर वर्ड्स 44. तो लुटारू त्याच्या बरोबर वधस्तंभावर खिळले होते, त्यांनीही त्याची तशीच निंदा केली. ओके. सो मी पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाजूला, उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला चोर जे लुटारू आहेत, प्रियांनो लुटारूंना सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावरती देण्यात आलं होतं. आणि एका चोराने मी पाहतो की एका चोराने पश्चाताप केला. पण प्रियांनो एक जो चोर आहे तो अविश्वसनीय आणि पश्चाताप न करणारा प्रियांनो हा आवाज आहे. हालेलुया. की बऱ्याच वेळेस अशा प्रकारचे लोक असतात की प्रियांनो जे पाप करतात, अपराध करतात, चुक करतात, पण प्रियांनो त्या चुकांचंही प्रियांनो त्यांना जाणीवच होत नाही. हालेलुया. आपल्या आजूबाजूला सुद्धा असे लोक असतात. परंतु प्रियांनो आम्हाला कोणाचा न्याय करायचा नाहीये. परंतु आम्ही पाहतो की शेवटच्या वेळामध्ये सुद्धा एक जो चोर आहे, एका चोराने पश्चाताप केला आणि एका चोराने प्रियांनो पश्चाताप केला नाही.
हा अविश्वसनीय आणि पश्चाताप न करणारा पियानो हा एक आवाज आहे. आम्हाला या ठिकाणामध्ये पाहायला मिळतं, जे लुटारू त्याच्या बरोबर वधस्तंभावर खिळलेले होते त्यांनीही त्याची निंदा केली. आणि म्हणून पियानो आपल्या सोबती असणाऱ्या लोकांकडनं बऱ्याच वेळेस आम्हाला अपेक्षा असते की ते आमची स्तुती करतील, ते आम्हाला चांगलं बोलतील. कधी होऊ शकत नाही, कधी असं होऊ शकत नाही. आम्हाला ते थोडंसं चांगलं बोलतील पण आमची जास्त निर्भत्सना करतील, जास्त आमचा अपमान करतील, जास्त आमच्या खिल्ली ते उडवतील. म्हणून पियानो प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या बाजूला असलेल्या या चोरांपैकी पियानो एका चोराने प्रभू येशू ख्रिस्ताची निंदा केली. शेवटच्या वेळामध्ये सुद्धा त्या चोराला माहिती की प्रभू येशू ख्रिस्त मरणार आहे आणि मीही मरणार आहे, परंतु एका चोराने प्रियांनो पश्चाताप केला आणि त्याने पश्चाताप करून प्रभू येशू ख्रिस्ताकडे क्षमा याचना त्याने केली की प्रभूजी, ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या आगमनाने याल त्या वेळामध्ये माझी आठवण करा. प्रभू येशू ख्रिस्ताला त्याने विनंती केली आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला पियानो शाश्वती दिली. खचित खचित मी तुला सांगतो की तू आज माझबरोबर सुखलोकात असशील. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. सो प्रियांनो, आम्ही खऱ्या अर्थाने आमच्या जीवनामध्ये क्षमा याचना मी प्रभूकडे करावी, क्षमा याचना मी मिळून घ्यावी. परंतु प्रियांनो, या ठिकाणी हा तिसरा आवाज आहे, हा तिसरा आवाज आहे अविश्वसनीय किंवा विश्वास न करणारा आवाज. यांनी सुद्धा निंदा केली. आणखी मत्ती 27 आणि वचन 47 मध्ये सेम चॅप्टर वर्स 47. जे तेथे उभे होते त्यांच्यातील कित्येकांनी हे ऐकून म्हटले की तो एलियाला बोलावितो. त्याच्यातून एकाने लागलेच धावत जाऊन स्पष्ट. सो या ठिकाणामध्ये आणखी एक प्रियांनो जो आवाज आला की चुकीची जी प्रार्थना केली जाते पियानो किंवा जो आवाज दिला जातो, चुकीच्या गोष्टी समजल्या जातात. बऱ्याच वेळेस चुकीचा अर्थ घेतला जातो. आम्ही एक बोलतो आणि दुसरा व्यक्ती दुसरं काहीतरी समजून जातो. ज्या प्रकारे आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये सुद्धा पाहायला मिळतं की हन्नेने त्या मंदिरामध्ये पियानो परमेश्वराची प्रार्थना ती करू लागली, पण एलीला काय वाटलं, तिने द्राक्षरस पिलाय आणि ती बडबडते. हालेलुया, हालेलुया. आपल्या सोबत्यांना सुद्धा बऱ्याच वेळेस असं वाटतं की आम्ही जे बोलतोय ते एक बोलतोय आणि ते दुसरं काहीतरी ऐकतात. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताची जी आरोळी आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं जे बोलणं आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने या ठिकाणामध्ये वचन 46 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हणलं, एली एली लामा सबक्तनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केला. प्रियांनो, ही प्रभू येशू ख्रिस्ताची पित्याकडे असलेली प्रार्थना आहे, पित्याशी त्याचं बोलणं आहे. परंतु त्या ठिकाणच्या लोकसमुदायापैकी काही लोकांना काय वाटलं की तू दुसरं काहीतरी बोलतोय. ती काय म्हणतायत की तो एलियाला हाक मारतोय. हालेलुया, हालेलुया. हन्ने संबंधी एलीला सुद्धा वाटलं की ती द्राक्षरस पिलेली, ती पिलेली आहे. परंतु प्रियांनो, खऱ्या अर्थाने ती दुःखित अंतकरणाने पित्याकडे परमेश्वराकडे ती प्रार्थना करत होते. प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही सुद्धा प्रार्थना करतो, ज्यावेळेस आम्ही सुद्धा रडतो, प्रियांनो, त्या वेळामध्ये ती विनंती, ती प्रार्थना परमेश्वर ऐकत असतो. परमेश्वराला ती गोष्ट माहिती असते. परंतु प्रियांनो, जगातल्या लोकांना त्या गोष्टी कळत नसतात. म्हणून आम्ही जगाकडनं कदापि अपेक्षा करू नये. जगाने आमची विनंती ऐकावी, जगाला या गोष्टी समजाव्या, लोकांना या गोष्टी लक्षात यावा, याची अपेक्षा आम्ही मुळीच करू नये. आमची विनंती ऐकणारा, आमची प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे. हालेलुया. तो आमची विनंती नक्की ऐकेल, त्याचं उत्तर तो आम्हाला देईल. प्रियांनो, चुकीच्या गोष्टीला समजून घेणाऱ्या प्रियांनो जगातली लोक असतात. परंतु प्रियांनो, आम्हाला जो बोध करायचा किंवा आम्हाला जे सांगायचंय केवळ परमेश्वराला सांगायचंय. हालेलुया. आम्ही एकांती प्रार्थना करतो त्या वेळामध्ये, आम्ही सामूहिक प्रार्थना करतो त्या वेळामध्ये आमची विनंती ऐकणारा आमचा जिवंत परमेश्वर आहे. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. सो चुकीचा समज प्रियांनो त्या लोकांना झाला आणि त्यांना प्रियांनो वाटलं की तो एलीला हाक मारतोय, एलीला तो प्रार्थना करतोय. आणखी एक वचन आम्ही वाचूया त्याच अध्यायामध्ये, वचन 49, सेम चॅप्टर वर्स 49. वरकड म्हणाले, असू दे, एलिया त्याचा बचाव करावयास येतो की नाही हे आपण पाहू. हालेलुया.
निरर्थक अशी जिज्ञासा त्या ठिकाणच्या लोक समुदायाला वाटली. एकाने म्हणलं की तो एलीला आवाज देतो आणि दुसऱ्याने काय म्हणलं, एलिया त्याचा बचाव करतो की नाही हे आपण पाहू. बऱ्याच वेळेस आम्ही दुःखामध्ये असतो, संकटामध्ये असतो, अडचणीमध्ये असतो, आम्ही क्लेशामध्ये असतो, आजारपणामध्ये असतो आणि त्या वेळामध्ये प्रियांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्हाला कोणीतरी याच्यातून बाहेर काढावं. आम्ही प्रार्थना करतो, अपेक्षा करतो, परंतु प्रियांनो अशा लोकांना सुद्धा आम्ही आमच्या जीवनामध्ये अनुभवतो की ते फक्त मजा पाहत असतात. पाहू कोण का याला मदत करतं. हालेलुया. कोण याला या संकटातून, कोण याच्या अडचणीतून बाहेर काढतं आपण पाहूच. सो प्रियांनो, निरर्थक केलेली ही जिज्ञासा प्रियांनो, परमेश्वर नक्की आमची प्रार्थना ऐकणारा देव आहे. हालेलुया. की ज्या पित्याने प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये त्याला वधस्तंभावरती जाण्यासंबंधी प्रियांनो ही योजना करत प्रियांनो परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठविलं होतं. आमच्यासाठी प्रियांनो त्याने सुद्धा योजना करून आम्हाला पाठवलेलं आहे. हालेलुया. कारण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो, ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही, भावी सुस्थितीमध्ये आशादायक आहे. परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की तो सुरुवातीला शेवट कळवितो. त्याला माहिती की आमच्या जीवनासंबंधीच्या योजना, त्याचे संकल्प काय आहेत. म्हणून आम्ही विश्वासाचं जीवन आम्ही जगत असताना, प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास करून प्रियांनो आम्ही जगत असताना प्रियांनो आमच्या जीवनामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या अशा निरर्थक जिज्ञासा करणारे अनेक लोक आमच्या जीवनामध्ये सुद्धा भेटतील. डोंट केअर. त्या लोकांबद्दल विचार मुळीच करू नका. परमेश्वर आमची विनंती ऐकतोय, परमेश्वर आमची प्रार्थना ऐकतो. या गोष्टीवरती विश्वास करा, प्रभू नक्की तुम्हाला उत्तर देईल. हालेलुया. हालेलुया. आणखी एक वचन आम्ही वाचूया. लूक 23 आणि वचन 42 मध्ये. लुका चॅप्टर 23 वर्स 42. मग तो म्हणाला, हे येशू, तू आपल्या राज अधिकाराने येशील तेव्हा माझी आठवण कर. मग तो म्हणाला, हे येशू, तू आपल्या राज अधिकाराने येशील तेव्हा माझी आठवण कर. तो त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो, तू आज मज बरोबर सुखलोकात असशील. हालेलुया. सो एक गंभीर प्रकारची प्रियांनो विनंती, गंभीर प्रकारची प्रियांनो विनंती या ठिकाणामध्ये. आणखी एक आवाज आला त्या वधस्तंभाजवळ. तो आवाज आहे की प्रभू येशू ख्रिस्ता, तू माझं स्मरण कर, माझी आठवण कर. हालेलुया. प्रियांनो वधस्तंभावरती किंवा वधस्तंभात जवळ जो जो व्यक्ती येतो प्रियांनो त्या प्रत्येक व्यक्तीचं तारण नक्कीच होतं. हालेलुया. कारण तो व्यक्ती जगातून अपेक्षा करत नाही, तो व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलेला असतो. तो व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलेला असतो. सो आज आम्ही सुद्धा प्रियांनो मनुष्याकडे आलेलो नाहीये, आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलेलो आहोत. हालेलुया. आणि ज्यावेळेस आम्ही गंभीर स्वरूपाने प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताला विनंती करतो की प्रभूजी, आमच्या जीवनामध्ये आम्हाला तारण जर पाहिजे, आम्हाला आतापर्यंत तारण मिळालेलं नाहीये, तर प्रियांनो आज जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला विनंती करतो की प्रभूजी, तूच येशू प्रभू आहे, तुलाच प्रभू येशू ख्रिस्ता पित्याने मेलेल्यातून तिसऱ्या दिवशी जिवंत केलेला आहे, हा विश्वास मी करतो. प्रियांनो जो व्यक्ती आपल्या मुखाने कबूल करतो आणि आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास ठेवतो, त्या प्रत्येक व्यक्तीचं तारण होतं. तुमच्या पापांची क्षमा प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला देतो आणि ज्यावेळेस प्रभू तुम्हाला क्षमा देतो प्रियांनो तुम्हाला एक नवीन सामर्थ्य, नवीन कृपा परमेश्वर प्रदान करतो. सार्वकालिक जीवन हे वतन तुम्हाला प्राप्त होतं. आणि म्हणून प्रियांनो आम्हाला पाहायला मिळतं की हा जो 6वा आवाज त्या ठिकाणामध्ये आला त्या वधस्तंभाजवळ प्रियांनो, हा आहे एका गंभीर प्रियांनो गंभीर त्याने अपील केली, गंभीर स्वरूपाने प्रियांनो त्याने प्रभू येशू ख्रिस्ताकडे विनंती केली. आम्ही आमच्या जीवनामध्ये गंभीर स्वरूपाने प्रभू येशू ख्रिस्ताकडे विनंती केली पाहिजे. आम्ही संकटामध्ये असू, आम्ही दुःखामध्ये आम्ही असू, आम्ही निराशामध्ये असू, आम्ही आपत्तीमध्ये असू, विपत्तीमध्ये असू, कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही असू, प्रियांनो जर आम्ही गंभीर स्वरूपाने आमच्या पित्याला आम्ही आरोळी देतो तर आमची विनंती ऐकल्याशिवाय राहत नाही. कारण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं, तुम्हाला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईल. तुला ठाऊक नाहीत अशा मोठ्या व गहन गोष्टी मी तुला सांगेल. हालेलुया.
स्वामी ज्यावेळेस अंतकरणातून आरोळी मारू पियानो आमचा प्रभू नक्की आमची विनंती तो ऐकेल, तो आमचं स्मरण नक्की करेल. आणखी एक वचन आम्ही वाचूया. मत्ती 27 आणि वचन 54. मॅथ्यू चॅप्टर 27 वर्स 54. मॅथ्यू 27:54. मत्ती 27:54 मध्ये शताधिपती व त्याच्याबरोबर येशू वर पहारा करणारे हा भूमिकंप व घडलेली गोष्ट पाहून अत्यंत भयभीत झाले व खरोखर हा देवाचा पुत्र होता असे म्हणाले. हालेलुया, हालेलुया. या गोष्टीची स्वीकृती कोणी केली, कोणी स्वीकारलं? हा 7वा आवाज आहे स्वीकारणारा आवाज. परंतु हा जो आवाज आहे मजबूर आवाज आहे, मजबूर. त्याला त्याचे हात बांधलेले, कारण हे जे शब्द आहेत ते कोणाचे? शताधिपती व जे इतर शिपाई आहेत त्यांचा आवाज. त्यांनी पाहिलं ज्या घटना घडल्या त्या घटना पाहून, कारण एखादा व्यक्ती मरण पावतो प्रियांनो त्या वेळामध्ये भूकंप नाही होत, परंतु प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला त्या वेळामध्ये मोठा भूकंप झाला. आणि जर वचनामध्ये आम्ही पुढे पाहिलं तर प्रियांनो परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की अनेक थडगे सुद्धा उघडले. प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला आणि मंदिरातला जो पडदा आहे प्रियांनो तो मधोमध फाटला. प्रियांनो ज्या असाधारण घटना आहे त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाच्या द्वारे घडून आल्या. आणि म्हणून प्रियांनो या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की त्या लोकांनी प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला. हा 7वा आवाज आहे वधस्तंभाच्या जवळ. हालेलुया. म्हणून प्रियांनो अनेक वेळेस असे लोक सुद्धा असतात की जे विश्वास एका बाजूने करतात परंतु ते मजबूर असतात की मी विश्वास नाही करू शकत पूर्णपणे, कारण मला घरामध्ये ही अडचण आहे, परिवारामध्ये ती अडचण आहे, माझे नातेवाईक मला नाव ठेवतील, आमचे जवळचे लोक आम्हाला दूर करतील. हालेलुया, हालेलुया. परंतु प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलेलं आहे की ज्या कोणाला माझ्या मागे येण्याची इच्छा आहे त्याने आपला वधस्तंभ घेऊन माझ्या मागे यावे. वधस्तंभ हलका नाहीये, वधस्तंभ हा सोपाही नाहीये, वधस्तंभ आम्हाला कम्फर्ट वाटतोय असाही नाहीये. वधस्तंभ म्हणल्यानंतर तो जड असणार आहे, तो वधस्तंभ थोडा लांबही असणार आहे, आणि वधस्तंभ म्हणल्यानंतर प्रियांनो त्याचा त्रासही होणार आहे. म्हणून आम्ही विश्वास करतो, विश्वास करत असताना प्रभू येशू ख्रिस्तावरती आम्ही विश्वास करत असताना लोक आम्हाला नाव ठेवतील, आम्हाला अपमानित करतील, आमची निर्भत्सना करतील, अनेक स्वरूपाने प्रियांनो आम्हाला डिचवतील की तुम्ही तर येशूवरती विश्वास करता, तुमच्या जीवनात इतक्या समस्या कशा, तुमच्या जीवनातील इतक्या अडचणी कशा. परंतु प्रियांनो आमच्या जीवनामध्ये समस्या येतील, अडचणी येतील, दुःख येतील, निराशा येतील, या सर्व गोष्टी तो आमच्या जीवनातून दूरही करेल, त्यानंतर परतही येतील. परंतु प्रियांनो यापेक्षा सर्वात महत्वाची गोष्ट की आम्हाला तारण मिळालेलं आहे. हालेलुया, हालेलुया. कारण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की मनुष्याने सर्व जग मिळविलं पण त्याने आपल्या आत्म्याचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ. या गोष्टीचा आनंद आम्हाला असला पाहिजे की मी तारण पावलेला व्यक्ती आहे. हालेलुया, हालेलुया. मी तारण मिळालेला व्यक्ती आहे. आणि म्हणून प्रियांनो आम्ही प्रत्येक जण तारण पावलेले व्यक्ती आहोत. सो प्रियांनो प्रभूने आमच्यावरती कृपा केली, प्रभूने आमच्या जीवनामध्ये दया केलेली आहे. जगातल्या लोकांच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो की त्यांच्या जीवनामध्ये समस्या येतात, अडचणी येतात, दुःख येतात, निराश येतात, त्यांच्या जीवनामध्ये आजारपण येतात. प्रियांनो ते एकदा पडतात परत उठत नाही. परंतु प्रियांनो विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये दुःख येतात, आजारपण येतात, त्यांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संकट येतात, परमेश्वर त्यांना इझिली बाहेर काढतो. हालेलुया. कारण प्रभूने म्हणलेलं आहे की मी तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. परमेश्वराने म्हणलेलं आहे की तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. तो आमच्या जीवनामध्ये असाधारण अशा गोष्टी करतो, असाधारण. म्हणून प्रियांनो आम्हाला चिंता आणि काळजी करायची नाही. जग आम्हाला काय म्हणतं प्रियांनो या गोष्टीकडे आम्हाला लक्ष मुळीच द्यायचं नाहीये. हालेलुया. या जगाकडे आम्हाला मुळीच लक्ष द्यायचं नाहीये. आमचं लक्ष केंद्रित
प्रियांनो आम्हाला केवळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे लावायचंय, की ज्या वधस्तंभाकडनं प्रियांनो आम्हाला एक नवीन ऊर्जा मिळते, नवीन सामर्थ्य मिळतं, नवीन कृपा, नवीन दया आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आम्हाला रोज आणि रोज मिळत असते. हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रियांनो आम्हाला या विशेष स्वरूपाच्या या वचनातून ज्या गोष्टी आम्हाला लक्षात येतात की त्या वधस्तंभाजवळ प्रियांनो जे 7 प्रकारचे आवाज आले, 7 प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या गेल्या प्रियांनो, त्या सुद्धा आम्हाला प्रियांनो प्रेरित करतात की आम्ही विश्वासाचं जीवन जगत असताना आम्हाला लोकांनी चांगलं म्हणतीलच असं नाही. हालेलुया. दिवसभरातून तुम्हाला 50 लोक भेटतील. हालेलुया. ते 50चे 50 लोक तुम्हाला चांगलं म्हणतील असं नाही. परंतु परमेश्वराचं वचन हे सुद्धा सांगतं की जर आमची लोक स्तुती करतायत, लोक जर आमची प्रशंसा करतात, तर प्रियांनो आम्हाला त्रास आहे. म्हणून लोकांनी आम्हाला चांगलं म्हणू नये. हालेलुया, हालेलुया. आम्हाला चांगलं कोणी म्हणलं पाहिजे? परमेश्वर, त्या प्रभूने. हालेलुया. परमेश्वराचं वचन सांगतं की लोकांनी जर तुमची स्तुती केली, लोकांनी जर तुम्हाला गौरव दिला, तर तुमची दुर्दशा होणार. हालेलुया. म्हणून आमच्या विश्वासाचं जीवन आम्ही जगत असताना प्रियांनो लोक आम्हाला काहीही म्हणो, जग आम्हाला काहीही म्हणो, परंतु प्रियांनो आमच्या प्रभूने आम्हाला म्हणलं पाहिजे, भल्या व विश्वासू दासा ये माझ्या आनंदामध्ये सहभागी हो, मी तुझी पुष्कळांवरती नेमणूक करतो. बोलो यीशु मसीह की, बोलो यीशु मसीह की, यीशु मसीह की. जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. हालेलुया. तो परमेश्वर आम्हाला प्रत्येकांना या वचनाच्या द्वारे तो अधिकतेने आशीर्वादित करो. आमेन.